थांबा, देर इज लॉट ऑफ फ्रेंड्स इन पुणे. हे वाक्य काय वाटतं बरं? बरोबर वाटतं की चुकीचं वाटतं? बरेच लोक अशा मोठ्या मोठ्या ग्रामर मध्ये मिस्टेक नाही करत, जसं की असे छोटे छोटे रूल्स माहीत नसल्यामुळे ते मिस्टेक्स करतात. तर चला, आज आपण शिकणार आहोत देर इज, देर आर, देर वॉज, देर वर म्हणजे याचा योग्य वापर कसा करायचा असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देर इज, देर आर. ओके, सो देर इज, देर आर म्हणजे काय बरं? ह्याचा अर्थ काय होतो? देर इज आणि देर आर या दोन्हीचा अर्थ काय होतो ते आपण बघणार आहोत. ओके, म्हणजे बघा, अगदी बेसिक पासून शिकू का? एकदम हळू शिकू का? कारण लक्षात घ्या, आपल्याला हे जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, जेवढं आपण समजून घेईन, तेवढंच आपण कॉन्फिडेंटली आणि परफेक्ट बोलायला प्रयत्न करेन आणि डेफिनेटली विल टॉक इन इंग्लिश व्हेरी फ्लुएंट, राईट? सो नाउ देर इज अँड देर आर, बघा सिंपल लक्षात घ्या, एकदम बेसिक पासून आपण शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. देर इज आणि देर आर किंवा देर वॉज किंवा देर वर, अगदी बेसिक पासून शिकू, कारण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतील. जेवढे कन्सेप्ट क्लिअर होणार तेवढं आपलं इंग्लिश चांगलं होणार, तितकं आपण परफेक्ट इंग्लिश मध्ये बोलणार, राईट? सो देर इज, बघा लक्षात घ्या, देर इज. देर इज म्हणजे काय? तेथे आहे, तेथे आहे. आता सपोज आपल्याला म्हणायचंय तेथे नाहीये, म्हणजे काय? देर इज नॉट. मग देर इज नॉट म्हणजे काय? तुम्ही काही तिथे ऍड करू शकता. फॉर एन एक्झाम्पल बघा, देर इज म्हणजे तेथे आहे, मग आपल्याला म्हणायचंय तेथे टेबल आहे. देर इज टेबल. तिथे नोटबुक आहे. देर इज नोटबुक. तिथे मीनाक्षी मॅडम आहे. देर इज मीनाक्षी मॅम. तिथे मोबाईल आहे. देर इज मोबाईल. सिंपल. मग आता आपल्याला म्हणायचंय की तिथे नाहीये, कसं येणार बरं? देर इज नॉट. देर इज नॉट, मग काय नाहीये बरं? जर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तिथे आहे का, कसं विचारणार बरं? इज देअर. इज देअर, मग इथे क्वेश्चन, राईट? म्हणजे काय? फॉर एन एक्झाम्पल, तिथे रहीम आहे का, कसं म्हणणार बरं? इज देअर रहीम, राईट? मग तिथे आपल्याला विचारायचंय तिथे प्रोजेक्टर आहे का? इज देअर प्रोजेक्टर म्हणजे तिथे प्रोजेक्टर आहे का, राईट? मग इथे तुम्ही काही, तिथे माझी बॅग आहे का, कसं येणार? इज देअर माय बॅग. बरोबर आहे ना? म्हणजे इज देअर हा झाला फॉर्मॅट, हा झाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन्स. मग हा फॉर्मॅट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे. हे झाले देअर इज. देअर इज म्हणजे तेथे आहे. नेक्स्ट, देअर आर. आता आपण देअर आर म्हणजे काय बरं? देअर आर म्हणजे तेथे आहेत. मग म्हणजे काय? आहेत म्हणजे काय? बघा हा, देअर आर हे आपण पहिलं, सगळ्यात महत्वाचं, देअर इज हे आपण सिंग्युलर साठी वापरणार. सिंग्युलर म्हणजे काय? एकच एक वचनी असेल किंवा एक असेल तर आपण देअर इज बनणार, राईट? मग देअर आर कधी येणार? प्लुरल साठी येणार देअर आर. मग प्लुरल म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण देअर आर वापरतो. फॉर एन एक्झाम्पल, तिथे रिमोट्स आहेत. देअर आर रिमोट्स. बघा हा, आता आपल्याला म्हणायचंय तिथे डॉग्स आहेत. इथे डॉग्स आहेत ना, आपण म्हणतोय की तिथे डॉग्स आहेत, मग कसं येणार? देअर आर डॉग्स. बघा आता एक क्लासरूम आहे, इथे एक इमॅजिन करूया की क्लासरूम आहे. क्लासरूम मध्ये कोण कोण आहेत बरं? स्टुडंट्स आहेत. कसं म्हणणार? देर आर स्टुडंट्स, राईट? आता तिथे टीचर आहेत, कसं येणार? देर इज टीचर म्हणजे तिथे टीचर आहेत, राईट? असे सेंटेन्सेस आपण बोलू शकतो किंवा म्हणायचं आहेत, राईट? मग देर आर झाले तिथे आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. मग जर नसेल तर काय म्हणणार बरं? देर आर नॉट. म्हणजे देर आर नॉट म्हणजे तेथे नाही आहेत. मग आता जर प्रश्न विचारायचा असेल की तिकडे हॉटेल्स आहेत का, कसं येणार बरं? आर देअर, इथे रिमेनिंग पार्ट आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे तेथे हॉटेल्स आहेत का? आर देअर हॉटेल्स, राईट? मग आपल्याला म्हणायचंय की तेथे मित्र आहेत का? आर देअर फ्रेंड्स. मग तुम्हाला काय वाटतं? देर इज, देर आर म्हणजे तेथे आहे असंच होणार का?
ह्याचा दुसराही यूज आहे, जसं की आपण बघणारच आहोत. प्रॅक्टिकली सेंटेन्सेस आपण बघू. ह्याचे वेगळेही सेंटेन्सेस, ह्याचे वेगळेही मिनिंग होतात. मग कसे होतात ते आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर आपण हे बेस क्लिअर करून घेऊ. म्हणजे जितका आपण बेस क्लिअर करेल तितकं आपल्याला बेस्ट होईल जे इंग्लिश बोलण्यासाठी. म्हणजे ह्याच्यात कधीच मिस्टेक्स नाही होणार, राईट? सो देर इज म्हणजे सिंपल, लक्षात घ्या. देर इज म्हणजे तेथे आहे आणि एकच आहे. देर आर म्हणजे तेथे आहेत पण अनेक आहेत, राईट? मग आता क्वेश्चन कसे बनवायचे, निगेटिव्ह कसे बनवायचे, ह्याच्यातूनच आपण समजलेलो आहे, राईट? मग देर इज म्हणजे तेथे आहे. मग आपल्याला असं म्हणायचं आहे की तेथे होतं. मग काय म्हणणार? सिंपल आहे, देअर वॉज. देअर वॉज. देअर वॉज म्हणजे तेथे होतं. फॉर एन एक्झाम्पल, तेथे मॅच बॉक्स होता. देअर वॉज मॅच बॉक्स, राईट? आपल्याला म्हणायचं आहे की तेथे माझा मित्र होता. देअर वॉज माय फ्रेंड, राईट? तिथे लॅपटॉप होता. देअर वॉज लॅपटॉप. तिथे माझं पुस्तक होतं. देअर वॉज बुक, राईट? मग नसेल तर काय म्हणणार? देअर देअर वॉज नॉट म्हणजेच वॉजंट. देर वॉजंट. ओके. मग आपल्याला म्हणायचं आहे की तिथे प्रॉब्लेम नव्हता. देर वॉजंट प्रॉब्लेम. तिथे बॉटल नव्हती. देर वॉजंट बॉटल, राईट? तिथे कार्ड नव्हतं. देर वॉजंट कार्ड. मग आपल्याला प्रश्न विचारायचे, कसं विचारणार बरं? फॉर एन एक्झाम्पल, आपल्याला म्हणायचं आहे तिथे शर्ट होता का? कसं म्हणणार बरं? होता का? वॉज देअर. वॉज देअर, रिमेनिंग पार्ट आणि क्वेश्चन मार्क, राईट? म्हणजे तेथे शर्ट होता का? वॉज देअर शर्ट, राईट? मग तेथे व्हेकल होती का? वॉज देअर व्हेकल. तेथे प्रोजेक्टर होता का? वॉज देअर प्रोजेक्टर. आता तुम्हाला हे समजलंच असेल की वॉज देअर म्हणजे कधी वापरणार? लक्षात ठेवा, सिंग्युलर आणि पास्ट साठी. म्हणजेच काय? होतं, होता, होती, एकच असेल. तर मग आता आपल्याला म्हणायचं जसं की देर इज, देर आर, तसंच इथे वर वापरलं जातं. म्हणजे काय? फॉर एन एक्झाम्पल, देअर वर. देअर वर म्हणजे काय? तेथे होत, होता, होते, म्हणजे बरेच गोष्टी असतील, दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर आपण देअर वर वापरणार. आणि देअर वॉज म्हणजे काय? तेथे होत. म्हणजे एकच असेल, एकच असेल तर देअर वॉज येणार आणि अनेक असतील तर देअर वर येणार. म्हणजे काय? देअर वर. मग देअर वर म्हणजे काय? तेथे होते. मग तेथे काय होते बरं? तिथे खूप सारे बुक्स होते. देअर वर मेनी बुक्स. तिथे खूप सारी झाडी होते. देअर वर मेनी ट्रीज. तिथे खूप सारे रेस्टॉरंट्स होते. देअर वर मेनी रेस्टॉरंट्स, राईट? म्हणजे हे झाले तेथे होतं, राईट? मग नव्हतं कसं येणार? नव्हतं, तिथे नव्हतं कसे येणार? देअर वर नॉट किंवा देअर वरंट असं सुद्धा म्हटलं जातं. मग काय नव्हतं बरं? फॉर एन एक्झाम्पल्स, तेथे स्पेक्स नव्हते. देअर वर नॉट स्पेक्स, राईट? तेथे वॉचेस नव्हते. देअर वर नॉट वॉचेस. मग तेथे माझी मित्र नव्हते. देअर वर नॉट माय फ्रेंड्स, राईट? म्हणजे हे झाले तेथे नव्हते. मग होते का कसे येणार? वर देअर, वर देअर, क्वेश्चन मार्क. म्हणजे काय? तेथे होते का? म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, तेथे किल्ल्या होत्या का? वर देअर कीज, राईट? मग तेथे भांडी होतीत का? वर देअर युटेन्सिल्स, राईट? मग असे क्वेश्चन्स जेवढे आपण बनवेल तेवढं आपल्याला समजणार आहे. बघा हा, मग देअर इज, देअर आर, देअर इज. आता लक्षात घ्या, एकदा आपण शॉर्ट मध्ये समजू. देअर इज म्हणजे तिथे आहे, एकच आहे. देअर आर म्हणजे तिथे आहेत, अनेक आहेत. देअर वॉज म्हणजे तेथे होतं, हे झालं देअर वॉज. आणि तेथे भरपूर सारे होते म्हणजे देअर वर. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की देअर इज, देअर आर म्हणजे नुसतंच तेथे आहे असं होणार नाही, त्याचे बाकीचेही युजेस आहेत. आय होप तुम्हाला समजलं असावं. ह्याच्या पुढचं जे आहे ते आपण बघूया की काय महत्वाचं आहे. ओके, नाव आय विल एक्सप्लेन यू अबाउट दिस, राईट? सो देअर इज, देअर आर म्हणजे तेथे आहेत, राईट? हे आपण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते आपण बघूया.
राईट. नाव फॉर एन एक्झाम्पल, देर इज ट्री. ओके, देर इज ट्री म्हणजे तेथे झाड आहे, एक आहे आणि तेथे आहेत. आता हा झाला आपण पहिलाच फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. देर इज ट्री म्हणजे तेथे झाड आहे. देर इज टेबल म्हणजे तेथे एक टेबल आहे. देर इज ब्रिज म्हणजे तेथे एक ब्रिज आहे. राईट. आता तेथे स्टुडंट्स आहेत, देर आर स्टुडंट्स. आता इथे बुक्स आहेत, देर आर बुक्स. राईट. हे देर आर डॉग्स म्हणजे तेथे डॉग्स आहेत. हे झाले आपण देर इज देर आरचे. राईट. पण ह्याचा अनेक यूज असतो. ओके, काय यूज असतो आय विल एक्सप्लेन यू. राईट. नाव ह्याचे काही युजेस असतात. ओके, कसे युजेस असतात? बाय नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, देर इज ब्रिज इन द पार्क. आपण सुरुवातीला काय बघितलेलं होतं? देर इज म्हणजे तेथे आहे. मग आता सेंटेन्स काय आहे? देर इज ब्रिज इन द पार्क. मग तिथे पार्क मध्ये ब्रिज आहे असं नाही होणार. बघा हा, इमॅजिन करूया, हा ब्रिज झाला. ओके, आणि हा झाला पार्क. ओके, तर त्या पार्क मध्ये ब्रिज आहे. पार्क मध्ये ब्रिज आहे म्हणजे काय? देर इज ब्रिज इन द पार्क. राईट. मग पार्क मध्ये झाड आहे, एकच आहे. देर इज ट्री इन द पार्क. राईट. बॅगेमध्ये बुक आहे, बॅग मध्ये बुक आहे, कसं आहे ना? देर इज बुक इन द बॅग. राईट. मग ईगल क्लास मध्ये कॉन्सेलर आहे, देर इज कॉन्सेलर इन ईगल क्लास. ओके, तर हे झालं देर इज. राईट. मग बघा, लक्षात घ्या, देर इज डान्स इंडिया डान्स शो ऑन सोनी चॅनल. राईट. आपण म्हणतो ना की आज डान्स इंडिया डान्स आहे, कशावरती? सोनी चॅनल वरती. देर इज डान्स इंडिया डान्स शो ऑन सोनी चॅनल. आपण म्हणतो ना आज IPL आहे, देर इज IPL ऑन टीव्ही. और काही चॅनलचं नाव असेल तर आज एक छान सिरियल आहे, कसं म्हणतो? देर इज गुड सिरियल टू नाईट. म्हणजे आज रात्रीला, टुडे नाईट, टुडे इव्हिनिंग असं नाही म्हणायचं, त्याला म्हणतो आपण टू नाईट. राईट. मग देर इज ईगल अकॅडमी इन कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये ईगल अकॅडमी आहे. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं मंदिर आहे. देर इज अंबाबाई टेम्पल इन कोल्हापूर. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर टेम्पल आहे. देर इज त्र्यंबकेश्वर टेम्पल इन नाशिक. मग आपल्याला म्हणायचं आहे पुण्यामध्ये फिनिक्स मॉल आहे, कसं येणार बरं? देर इज फिनिक्स मॉल इन पुणे. राईट. मग पुण्यामध्ये डॅम नाहीये, कसं म्हणणार बरं? देर इज नॉट डॅम इन पुणे. ओके, तर हे झाले देर इज. मग जर प्रश्न विचारायचा असेल तर आपण ऑलरेडी शिकलोय इज देअर. ओके, इज देअर हॉटेल नियर हिअर, और इज देअर हॉटेल नियर युअर होम. तुमच्या घराजवळ कोणतं हॉटेल आहे का? एक जवळपास कोणतं हॉटेल आहे का? राईट. मग आपण म्हणायचं की इथे काही जवळपास हॉस्पिटल आहे का? इज देअर हॉस्पिटल नियर हिअर. राईट. इथे जवळपास चर्च आहे का? इज देअर चर्च नियर हिअर. जर इथे आपल्याला म्हणायचं इथे जवळपास काही टेम्पल आहे का? इज देअर टेम्पल नियर हिअर. राईट. म्हणजे हे झाले प्रश्न विचारण्यासाठी. मग आपल्याला म्हणायचं कोण आहे तिथे? हु इज देअर. त्या सिच्युएशनला सुद्धा हा वापरला जातो, हु इज देअर. राईट. म्हणजे तिथे कोण आहे. राईट. मग देअर इज वन टेबल इन द क्लासरूम. क्लासरूम मध्ये एक टेबल आहे. मग आपल्याला म्हणायचं आहे क्लासरूम मध्ये एक व्हाईट बोर्ड आहे. देर इज व्हाईट बोर्ड इन क्लासरूम. क्लासरूम मध्ये स्मार्ट टीव्ही आहे. देर इज स्मार्ट टीव्ही इन क्लासरूम. राईट. मग घरामध्ये फ्रीज आहे, कसं आहे ना? देर इज फ्रीज इन होम. राईट. म्हणजे हे झाले देर इज म्हणजे घरामध्ये हे फ्रीज आहे. राईट. मग हे झाले सेंटेन्सेस म्हणजे देर इज. आता देर आर चे काही एक्झाम्पल्स आपण बघू, जेणेकरून की जितकं प्रॅक्टिस करेल तेवढं आपल्याला समजणार आहे. ओके, तर देर आर म्हणजे काय आपण बघितलेलं होतं, लांब आहे आणि जास्त आहेत. मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत आणि लांब आहेत. राईट. म्हणजेच काय की देर आर. फॉर एन एक्झाम्पल, देर आर सो मेनी डॉग्स. ओके, आपण बघितलं इथे काही डॉग्स होते. राईट. म्हणजे काय, तिथे खूप सारे डॉग्स आहेत. देर आर सो मेनी डॉग्स. आता आपण बघितलेलं होतं की तेथे होतेला काय म्हणणार बरं? इन्स्टेड ऑफ देर आर विल यूज देर वर. आता वर का आलं? कारण की प्लुरल आहे म्हणून. मग तिथे काही डॉग्स होते, कसं येणार? देर वर सो मेनी डॉग्स. राईट. मग तेथे आहेत, देर आर सो मेनी डॉग्स. ओके. मग देर आर सो मेनी हॉटेल्स इन पुणे.
पुण्यामध्ये बरेच सारे हॉटेल्स आहेत, राईट. मग कसं येणार, देर आर सो मेनी हॉटेल्स इन पुणे. बघा, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बरेच लोक आहेत. देर आर मेनी पीपल, पीपल्स नाही होणार, देर आर मेनी पीपल कुठे, इन मुंबई. देर आर ओनली 5 weeks अंटिल माय बर्थडे. ओके, म्हणजे हे नॅचरल वे साठी सुद्धा वापरलं जातं, पण इन्स्टेड ऑफ दिस यू कॅन यूज टू माय बर्थडे, राईट. सो देर आर ओनली 5 weeks टू माय बर्थडे और अंटिल माय बर्थडे, राईट. म्हणजे माझ्या बर्थडे साठी फक्त 5 आठवडे आहेत. देर आर सो मेनी फ्रेंड्स ऑफ माइन इन पुणे. म्हणजे माझे पुण्यामध्ये बरेच सारे मित्र आहेत. मग माझे बरेच सारे रिलेटिव्ह आहेत, कसे येणार बरं पुण्यामध्ये, देर आर सो मेनी फ्रेंड्स ऑफ माइन इन पुणे, म्हणजे माझे मित्र आहेत. मग रिलेटिव्ह आहेत, देर आर सो मेनी रिलेटिव्ह ऑफ माइन इन पुणे. बरोबर आहे ना. मग आपल्याला म्हणायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 डॅम आहेत, कसे येणार, देर आर 12 डॅम्स. ओके, देर आर 12 डॅम्स कुठे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, राईट. सो देर आर 11 प्लेयर्स इन फुटबॉल टीम. फुटबॉल टीम मध्ये 11 प्लेयर्स आहेत, राईट. मग आपल्याला म्हणायचं क्रिकेटमध्ये 11 प्लेयर्स आहेत, देर आर 11 प्लेयर्स इन क्रिकेट. अंडरस्टूड. मग हाऊ मेनी, जर सपोज आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर कसं विचारणार बरं, हाऊ मेनी प्लेयर्स आर देअर इन फुटबॉल टीम. म्हणजे फुटबॉल टीम मध्ये किती लोक आहेत. जर आपल्याला म्हणायचं आहे की कोल्हापूरमध्ये किती टेम्पल्स आहेत, हाऊ मेनी टेम्पल्स आर देअर इन कोल्हापूर. बरोबर आहे ना. ईगल क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन ईगल अकॅडमी, राईट. मग ईगल अकॅडमी मध्ये बरेच विद्यार्थी आहेत, देअर आर मेनी स्टुडंट्स इन ईगल अकॅडमी. हे झालं पॉझिटिव्ह आन्सर्स, राईट. मग ईगल अकॅडमी मध्ये बरेच सर्व्हिसेस आहेत, देर आर मेनी सर्व्हिसेस इन ईगल अकॅडमी. तर हे झाले सगळे पॉझिटिव्ह. पण एक अदर वे पण आहे, म्हणजे देर आरच्या बदल्यात आपण जर पास्ट मध्ये वापरायचं असेल की होतं, होता, होते, तर इथे आपण वर वापरलं जाणार. ओके, म्हणजेच काय की देर आर सो मेनी डॉग्स. मग डॉग्स होते, देर वर सो मेनी डॉग्स, राईट. मग देर आर सो मेनी हॉटेल्स इन पुणे. पुण्यामध्ये बरेच हॉटेल्स आहेत. बरं, पुण्यामध्ये कमी हॉटेल्स होते, कसे येणार, देर वर रेअर किंवा देर वर सो लेस हॉटेल्स इन पुणे. कारण की होते ना, होतं, होता, होती. तर देर आर ओनली 5 weeks अंटिल माय बर्थडे और टू माय बर्थडे. तर होतेला कसं म्हणणार बरं, फक्त किंवा म्हणजे माझा बर्थडे होता, देर वॉज माय बर्थडे. तर फ्रेंड्स, देर इज, देर आर हे तर आपण बघितलो, देर इज, देर आर, देर वॉज, देर वर. पण फ्युचर साठी काय वापरायचं, राईट, दॅट इज ऑल्सो क्वेश्चन. तर आय विल एक्सप्लेन यू फॉर फ्युचर. ओके, वी हॅव टू यूज देर विल बी. ओके, देर विल बी. ओके, देर विल बी. ओके, म्हणजे काय आपल्याला म्हणायचं आहे की तेथे एक झाड असेल, देर विल बी वन ट्री, राईट. तिथे एक विद्यार्थी असेल, देर विल बी वन स्टुडंट, राईट. मग ह्याच्याच बदल्यात आपण असं वापरू शकतो की उद्या सुट्टी असेल, देर विल बी हॉलिडे, राईट. उद्या पार्टी असेल, देर विल बी पार्टी, राईट. आज संध्याकाळी पार्टी असेल, देर विल बी पार्टी टू नाईट, राईट. म्हणजे असे काही फ्युचर साठी आपण वापरू शकतो. सिंपल लक्षात घ्या, कारण की 3 पार्ट आहेत. प्रेझेंट मध्ये काय येणार, देर इज, हे सिंग्युलर साठी. शॉर्ट मध्ये देर इज म्हणजे तेथे आहे, हे झालं शॉर्ट मध्ये. ओके, म्हणजे हे झाले प्रेझेंट मधले. ओके, प्रेझेंट मधले काय घेणार, देर इज. देर इज म्हणजे तेथे आहे. ओके, मग जर तेथे नाहीला काय येणार, देर इज नॉट. देर इज नॉट म्हणजे तेथे नाही. बरं, तेथे आहे का, कसं येणार, इज देर. इज देर म्हणजे तेथे आहे का, राईट. अजून एकदा बघूया. देर इज म्हणजे तेथे आहे, देर इज नॉट म्हणजे तेथे नाही, इज देर म्हणजे तेथे आहे का. आता हा दुसरा पण पॅटर्न आपण बघितलेलाच आहे. म्हणजे काय की देर इज प्रॉब्लेम म्हणजे तेथे प्रॉब्लेम आहे, राईट. सुट्टी आहे, देर इज हॉलिडे, राईट. हे झाले आपण दुसऱ्या वेचे. पण प्लुरल साठी, हे झालं सिंग्युलर साठी आपण वापरणार. म्हणजे एक असेल, एक सिंग्युलरच असेल तर आपण देर इज वापरणार. मग जर देर आर कधी वापरलं जातं बरं, प्लुरल साठी.
ओके, म्हणजे काय की देर आर म्हणजे तेथे आहेत, राईट. मग तेथे काय काय आहेत ह्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, राईट. नाव यू कॅन फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय हिअर, राईट. म्हणजे कसं की देर आर, मग काय, देर आर मेनी पेजेस इन बुक. बुकला खूप सारे पेजेस आहेत, देर आर मेनी पेजेस इन बुक. मोबाईलमध्ये बरेच ऍप्लिकेशन्स आहेत, देर आर मेनी ऍप्लिकेशन्स इन मोबाईल, राईट. मग मॅकबुकला बऱ्याच फीचर्स आहेत, देर आर मेनी फीचर्स इन मॅकबुक, राईट. मग नसेल तर काय येणार, देर आर नॉट. म्हणजे नसेल तर, प्लुरल असेल तर, आणि क्वेश्चन असेल तर आर देअर, राईट. म्हणजे काय की तिथे फ्लावर्स आहेत का, आर देअर फ्लावर्स, राईट. म्हणजे कोणतेही प्रश्न आपण विचारू शकतो. हे झाले प्रेझेंट मधले. पास्ट मधले म्हणजे काय, होत, होता किंवा होते किंवा होते असं काय असेल तर इथे काय येणार, देअर वॉज. देअर वॉज. देअर वॉज म्हणजे तेथे होतं. मग तेथे काय होतं, यू हॅव टू ऍड युअर सेंटेन्स, राईट. सो देअर वॉज म्हणजे तेथे होतं. मग तेथे एक झाड होतं, देअर वॉज वन ट्री. बरं, तेथे एक छोटस झाड होतं, देअर वॉज वन स्मॉल ट्री. तिथे एक बॉक्स होता, देअर वॉज वन बॉक्स. तिथे एक पाण्याची बॉटल होती, देअर वॉज वन वॉटर बॉटल. मग नव्हतं तर कसं येणार, देअर वॉज नॉट. देअर वॉज नॉट म्हणजे तेथे नव्हतं. मग तेथे काय नव्हतं ते तुम्ही ऍड करा, राईट. आणि जर तेथे होतं का, कसं येणार, वॉज देअर. वॉज देअर म्हणजे तेथे होतं का. हा झालं सिंपल. मग बरेच असेल, प्लुरल असेल तर काय येणार, देअर वर. देअर वर म्हणजे तेथे होतं, म्हणजे प्लुरल होते, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. असं देअर वर म्हणजे तेथे होते. मग तेथे नव्हतं कसं येणार बरं, देअर वर नॉट. मग तेथे होतं का, वर देअर. हे झाले देअर वॉज आणि देअर आर, देअर वर, राईट. मग आता फ्युचर साठी काय वापरणार, देअर विल बी, जसं आपण शिकलेलो आहोत. म्हणजे असेल, राईट. देअर विल बी, देअर विल बी म्हणजे काय असेल आणि काय नसेल किंवा असेल का. मग नसेल ना काय येणार, थोडस आपण एक्सप्लेन करू. देअर विल नॉट बी. मग देअर विल नॉट बी. मग हे प्लुरल साठी पण हेच वापरायचं आणि सिंग्युलर साठी सुद्धा हेच वापरायचं. म्हणजे काय, देअर विल नॉट बी. तर फ्रेंड्स, देअर इज, देअर आर हे तुम्हाला समजलंच असेल, राईट. म्हणजे त्याचा वापर कसा करायचा, देअर इज, देअर आर, देअर वॉज, देअर वर, देअर विल बी, असे ह्याचे युजेस काय आहेत ते आय नो दॅट की तुम्हाला समजलंच असावं. तर आता तुमची वेळ आहे. आता तुम्हाला एक होमवर्क असेल. मग होमवर्क काय की काही सेंटेन्सेस असतील, म्हणजे ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. आता कोणते ट्रान्सलेट करायचे आहेत, फॉर एन एक्झाम्पल, माझ्या बॅग मध्ये वॉटर बॉटल आहे, त्याला काय म्हणतात हे तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. म्हणजेच काय, माझ्या बॅग मध्ये वॉटर बॉटल आहे, माझ्या क्लासरूम मध्ये 40 स्टुडंट्स आहेत. मग असे हे जे दोन सेंटेन्सेस आहेत, तर ते दोन सेंटेन्सेस तुम्हाला कॉमेंट करायचे आहेत. पहिला आहे म्हणजे माझ्या बॅग मध्ये वॉटर बॉटल आहे, आणि दुसरा आहे ते म्हणजे माझ्या क्लासरूम मध्ये 40 स्टुडंट्स आहेत. आणि जर तिसरं बनवलात तर तुम्हाला खूप बेस्ट होईल, जेणेकरून काय आहे की तुम्हाला अजून समजेल. म्हणजे काय की टेबल वरती एक पेन आहे आणि 4 मार्कर्स आहेत. हे सेंटेन्सेस, जे 3 सेंटेन्सेस आहेत ते कॉमेंट करा. मी नक्की तिथे चेक करेन. आणि असंच सोप्या भाषेत इंग्लिश शिकायचं असेल तर ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना याची गरज आहे, बघा, इंग्लिश जेवढं आपण एन्व्हायरमेंट बनवू तेवढं आपण इंग्लिश शिकणार आहोत. तर तुमच्या तशा मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते तुमच्यासोबत प्रॅक्टिस करतील, राईट. आणि याच्या नंतरचा जो टॉपिक असणार आहे तो खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे. तर प्लीज प्रॅक्टिस. Always try to speak in English with your friends, with your family members, or with anyone, and fly with Eagle Spoken English Academy. Thank you so much for watching this.